लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आज पाहणार आहोत। 27 ऑक्टोबरची सगळ्यात मोठी खुश खबर। बहिणींनो, तुम्ही ज्या पैशांची वाट पाहते ते पैसे तुम्हाला वाटप होणार आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी शिंदे सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली होती। ही योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। बघा लाडक्या बहिणींनो, योजना सुरू झाली तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय। तर आता जर पाहिलं तर बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, ते पण आपण पुढे बघणारच आहोत। आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 15 हप्ते मिळालेले आहे आणि आता या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे। तुम्हालाही राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नुकताच 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। सामाजिक न्याय विभागाकडून यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। शुक्रवारपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले होते। जवळपास सर्वच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता वर्ग झालेला आहे। काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना 2 ऑक्टोबरला आणि काही लाडक्या बहिणींना 7 ऑक्टोबर रोजी हप्ता जमा झालेला होता। महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार? बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकारची राज्यामध्ये सत्ता आली। लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सरकारला परवडणार नाही। कोणत्याही लाडक्या बहिणींची नाराजी सरकारला परवडणारी नाहीये असं सरकारचं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। त्यासाठी सरकारने सर्वात मोठे काही निर्णय घेतलेले आहे। सर्वात महत्त्वाची घोषणा, सर्वात मोठी खुश खबर। तर लाडक्या बहिणींना आजपासूनच 3000 रुपये मिळणार आहे का? काय सर्वात मोठी खुश खबर आहे ते पण बघा। तर हा जो काही निर्णय होता तो सरकारला परवडणारा नव्हता, म्हणूनच लाडक्या बहिणींची केवायसी ची प्रक्रिया आता थांबवण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ सुद्धा तुम्हाला आजपासून मिळू शकतो। म्हणजेच आजपासूनच तुमचा हप्ता वाटप व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच आज सोमवार आहे आणि आज बँका सुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे तुमचे जे काही पैसे ते आजपासून जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। सर्वात अगोदर हप्ता जमा व्हायला पुणे जिल्ह्यातून सुरुवात होते, कारण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी महिलांचे अर्ज आहे। त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्या जिल्ह्यातील बहिणींनी कमेंट मध्ये सांगायचं आहे की हो, आम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। ऑक्टोबरचे 1500 रुपये जे आहे ते म्हणजे तुम्हाला या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला 1500 प्लस 1500 3000 रुपये तुम्हाला आता जमा होणार आहे। त्याच्यामुळे सर्वात मोठी खुश खबर आहे लाडक्या बहिणींनो, कारण आता तुम्हाला 1500 रुपये जमा होणार आहे। बहुतेक लाडक्या बहिणींना वाटतं काही पैसे येणार नाही, तुम्हाला हप्ता मिळाल्यानंतरच तुम्ही खुश होतात। त्याच पद्धतीने तुम्हाला आता पैसे येतील, त्यामुळे बहिणींनो कसली चिंता करू नका, तुमचे पैसे येणारच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्यभरातून 2,56,00,000 बहिणींनी योजनेसाठी अर्ज केलेले होते, पण 6 महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली। पहिल्यांदा 4 चाकी वाहने असलेल्या महिला, नंतर मग सरकारी नोकरीला असलेल्या महिला किंवा एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला। पडताळणीनंतर सुमारे राज्यातील 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाहीये आणि आता ई-केवायसीतून ज्या लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांचा शोध घेतला जाणार आहे आणि या निकषानुसार जिल्ह्यामधील हजारो लाडक्या बहिणी अपात्र ठरतील अशी शक्यता आहे। बहिणींनो लक्षात घ्या, महत्त्वाची अपडेट म्हणजे महिलांचा लाभ बंद होणार नाही। शासनाने आता प्रत्येक लाभार्थ्यांची केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे। योजनेच्या वेबसाईट वरील केवायसी करण्यातील तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत, म्हणूनच लाभार्थ्यांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। बघा बहिणींनो, सध्या केवायसी ची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे, पण काही बहिणींचे प्रश्न आहे, केवायसी ची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे का? तर बहिणींनो, केवायसी ची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे आणि तुम्हाला जर तुमची
KYC करायची असेल तर आपल्या चॅनलवर KYC चा लाईव्ह व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहून KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल।